उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधाधिकतारा मिळो न च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडविल्या मत मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पद्मांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता वितूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा पहिला एक प्रश्न आहे की जे निरीक्षण परीक्षणामध्ये जो अमृतुषार आलेला आहे की डोळे बंद करून साधनेचा अभ्यास करावा लागतो, कारण दृश्यात गुंतणे त्यातून हवे नको श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच भावना निर्माण होऊन विकार प्रकट होतात। प्रश्न असा आहे की अंध माणसाला दृश्य पाहता येत नाही म्हणून तो दृश्यात गुंतो का? तर त्याचबरोबर दृश्याबद्दल अज्ञान आणि मी दृष्टाची विपरीत ओळख हे दृश्यात गुंतण्याचे कारण आहे, म्हणून डोळस अथवा अंध माणूस अज्ञान दूर होईपर्यंत दृश्यात गुंतत असतो। दृष्टादृश्य मी विश्व याबद्दल ज्ञान देऊन साधकांकडून जे साधना करून घेतात त्यांनाच सद्गुरू म्हणतात। तर हा जो अमृततुषार आहे त्यातला मुख्य प्रश्न म्हणजे आपण दृश्यात गुंतो, म्हणजे डोळस माणसं आहेत आणि समोर जे असे दृश्य त्या दृश्यामध्ये आपण गुंतणं आपला स्वभाव आहे आणि त्यामुळेच द्वैत निर्माण होतं, भेदाभेद निर्माण होतात आणि त्या भेदभेदातूनच हा जो माणसाच्या ठिकाणी अज्ञान निर्माण झाला किंवा देहभाव निर्माण झाला असं आपण जे म्हटलं। तर अंध माणूस तर पाहू शकत नाही, मग तो दृश्यामध्ये कसा गुंतणार? पण डोळ्याने जरी पाहत नसलं तरी बाकी 4 ज्ञानेंद्रिय जे शाबूत आहेत ना, त्यावेळेला ऐकणं, गंध जाणणं, स्पर्श जाणणं, ही जी किंवा स्वाद चाखणं, ही जी 4 ज्ञानेंद्रिय ह्याद्वारे पण त्याला ज्ञान मिळत असतं। म्हणून ऐकण्यातून सतत आई वडील जे नाव देत असतील त्या नाव त्यांना ऐकतच असणार ना, आणि त्यामुळे देहभावाचं मुख्य कारण म्हणजे अज्ञान।
कारण हा देहभाव उपजत आहे. संस्कारातून तो देहभाव अधिक घट्ट होतो. पहिले एक लक्षात ठेवा, संस्कारातून देहभाव निर्माण नाही होत आहे, संस्कारातून देहभाव घट्ट होतो. उपजत असल्यामुळे जरी नाव गाव काही माहीत नसलं तरी तिथे मी देह आहे हा सहज भाव प्रत्येक माणसाकडे असतो. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. त्यामुळे ते कारण तिथे दिलेलं आहे की मी द्रष्टा आणि अज्ञान किंवा दृश्य गुंतवणं हेच देहभावाचं कारण आहे. पण दृश्यात गुंतवणं म्हणजे काय होतं की मुळात असलेला जो सहज असलेला देहभाव आहे आणि त्या देहभावातून दृश्याबद्दल असलेली आसक्ती आहे, त्या आसक्तीच मी माझं आणि मलाच हवं या भावनेतून प्रत्येक माणूस जीवन जगत असतो. आणि सगळे वाद निर्माण होतात ते तिथेच होतात. अगदी घराघरात आपण जे वाद आहेत असं जे आपण म्हणतो, मी माझंच आणि मलाच हवं आहे हा जो विचार प्रत्येक माणसाकडे सहज असलेला देहभावातून निर्माण होतो आणि त्याच्यातून सगळे विकार निर्माण होतात. म्हणून अंध होऊन मूल जन्माला आलं तरी बाकीच्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारे त्याच्याकडे असलेला तो सहज असलेला देहभाव आणि त्या देहभावातून हे सगळं घडतं. जरी पाहता नाही आलं तरी बाकीच्या ज्ञानेंद्रियामुळे तो देहभाव तिथे असतोच. म्हणून मुळात हा देहभाव बाजूला होण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते की इथे मी कोण आहे हे सद्गुरूकडनं जेव्हा सत्शिष्याला समजतं, लक्षात येतं की आधी शब्दाने कळलं तरी ते पटकन परिवर्तन झालं असं होऊ शकत नाही. कारण परिवर्तन होण्यासाठी हा देहभाव अंतर्मनातून निघावा लागतो, अंतर्मनातून दूर झाला पाहिजे. लक्षात ठेवा, तो अंतर्मन दूर झाल्याशिवाय देहभाव जाणार नाही. म्हणून देहभावाचं मूळ कारण अज्ञान. की तिथेच अज्ञानातूनच भ्रम निर्माण झाला. म्हणजे लहान मूल जन्माला आलं तर त्यावेळेस भ्रमच असतो. अज्ञान म्हणजे भ्रम असतो. का आपण कोण वगैरे काही माहित नाही, त्याला म्हणतात भ्रम. आणि त्या भ्रमातून ऐसे भ्रमाचे लक्षण विसरे आपणा आपण. म्हणजे भ्रम म्हणजे काय, स्वतःचा बद्दल काही सगळा विसर झालेला आहे त्याला म्हटलंय भ्रम. आणि त्या भ्रमातून मग तो कल्पना करतो की मी देह आहे. म्हणजे सहज होतो. असं नाहीये की ते मुद्दाम कोणती सांगितला शिकला. जगात आलेला प्रत्येक माणूस, जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्मताच देहभावातूनच जन्माला येतो आणि ते सहज आहे. त्यामुळे ते अज्ञान आहे हे माहीत नसल्यामुळे, त्या अज्ञानामुळे ते कळत नसल्यामुळे तिथे मग कल्पना येते. मग कल्पनेतून मग आपण मी देह आहे हा भाव निर्माण झाला, त्याला म्हटलं देहभाव. म्हणून ज्ञानाची आवश्यकता असते. तिथे सद्गुरूंकडून जेव्हा ज्ञान कळतो तेव्हा देहभाव हळूहळू लय पावतो. पटकन लय पावू शकत नाही. कितीही म्हणजे अगदी फार थोडी उदाहरणं आपण म्हणतो की ज्ञानेश्वर माझ्या लहानपणापासून पटकन उपजिताचीच ज्ञानी असं म्हटलं की एका दुसरं क्वचित हा नियम बाजूला झालेला आपल्याला लक्षात येतं की ते श्रीकृष्ण म्हणा की ज्ञानेश्वर माऊली म्हणा यांच्याबद्दल हे सांगता येतं की बाबा त्यांना लगेच तात्काळ ते कळलं की लगेच तात्काळ त्यांचा देहभाव बाजूला गेला. पण हा नियम आहे. देहभाव हा प्रत्येक माणसाला जन्मताच असतो. तो बाजूला होणं फार महत्वाचं असतं. त्या बाजूला होण्यासाठी ज्ञानाचीच आवश्यकता असते की आपण कोण आहोत. आणि हे कितीही स्पष्ट सांगितलं तरी समोरच्या देहभावातून जगणाऱ्या माणसाला ते तितकंसं आकलन होत नाही. देहभाव बाजूला का जात नाही, कारण स्वतःच्या अस्तित्वाची जी ओळख जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. कारण त्यासाठी मग संस्कार पण आले आणि करणं आले असं काही नाही. आई वडिलांकडे येणारे संस्कार आहेत. देहाच्या अपेक्षेत सतत जगत असल्यामुळे देहातून सुख मिळतं.
देहातून आनंद मिळतो. म्हणून देहाची आसक्ती, ह्या सगळ्या अनेक गोष्टी निर्माण होतात आणि त्याच्यातून देहभाव अगदी घट्ट होत असतो. म्हणून हा जो प्रश्न आहे तो फक्त त्याचं जे उत्तर दिलेलं आहे ना ते जरा लक्षात घेताना त्यांचा गैरसमज झाला असेल की अज्ञान आणि मी दृष्टाची विपरीत ओळख हे दृश्यात गुंतण्याचे कारण आहे. म्हणजे आपण जे दृश्यात गुंतत असतो त्याचं खरं कारण हेच. म्हणून ज्या वेळेला मॉलला जातात लोक तेव्हा भ्रमिष्ट होतात. हे घेतो, हे घेतो, हे घेतो, हे घेतो. पण मॉलला जाण्यापूर्वी चिठ्ठी लिहून जायचं हातात, तुम्हाला काय घ्यायचं एवढ्यासाठी जात आहे एवढंच लक्षात ठेवा. पण शोपीस मध्ये जे दिसतं सगळं तिथे भ्रम निर्माण होतो. खरं म्हणजे किती वेळ माणूस हुशार असला तरी 2 तास 3 तासाने बाहेर येतात. तुम्ही म्हणा असं कसं भ्रमिष्ट झालेत म्हणून दुसरं नाही, दृश्यात गुंतणं जातं. नवीन नवीन गोष्टी दिसायला लागले आपण अरे हे बघ हे बघ हे, आणि हा स्वभाव आहे आपला की विविधतेत गुंतणं स्वभाव झालेला आहे. त्यामुळे देहभावातून हा सगळा प्रकार तयार होतो आणि म्हणून इथे निरासक्त होता आला पाहिजे. म्हणून आपण जी प्रार्थना म्हणतो की शरीरी ही घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त पद अनुग्रही. म्हणजे इथे शरीराबद्दल पहिली आसक्ती आहे, घराबद्दल पहिली असेल माझं घर असं सगळं आसक्ती किंवा पुत्र पुत्री पती पत्नी ह्या नात्यामध्ये आसक्ती असते माणसाच्या ठिकाणी आणि त्या आसक्तीतूनच माणसं दुःखी होतात. आपण ज्याला प्रेम म्हणतो ती आसक्ती असते. कारण प्रेम ज्या वेळेला हा माणूस करत असतो देहभावातून तो स्वतःवर पहिलं प्रेम करतो आणि स्वतःला अनुकूल असलेल्या लोकांवर तो प्रेम करतो. बघा, मला अमुक एका व्यक्तीपासून सुख मिळत आहे की मला मनासारखं सगळं ती व्यक्ती करते असं वाटतं, तो म्हणतो प्रेम असतं. तो मनासारखं वागत नसेल ती दुसरी व्यक्ती किंवा मनासारखं वागला नाही, विचित्र वागली नाही मनासारखं केलं, मग काय म्हणतो लगेच पातळ होतं प्रेम. राग येतो, लगेच आपण काही बोलून मोकळे होतो. म्हणजे काय असतं, मला अनुकूल आहे तर प्रेम आहे, मला प्रतिकूल आहे तर प्रेम बसलं. कळलं? आणि म्हणून अनासक्त असो चित्त, ते अनासक्त म्हणजे माझंच आहे ते मलाच माझंच, ही जी आसक्ती आहे माणसाकडे ती कमी झाली पाहिजे. कमी कशी होईल तर इथे एक लक्षात ठेवायचंय, शरीर आहे, घरदार आहे, ही नातेवाईक आहे, हे सगळं आहे काय, ही सगळी चैतन्य स्वरूपाची चैतन्य स्वरूपाचा आविष्कार आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून आसक्ती तद अनुग्रही याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे तिथे फक्त देवदेव करत बसायचं सगळीकडे दुर्लक्ष करत असं नाहीये. या सगळ्यांशी तुमचे संबंध चांगलेच राहिले पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे सगळी, पण निरासक्त होऊन सगळं करता आलं. कारण सगळं काय आहे, ही सगळी चैतन्य स्वरूपाची रूप आहे, सगळी परिवर्तनशील आहेत. जे जे दृश्य आहे ते परिवर्तनशील असल्यामुळे परमनंट राहणार नाही काहीच, कोणतीच गोष्ट. तिथे परिवर्तन आहे, प्रत्येक वेळा बदल तिथे होतच असतो. आणि ते बदल असल्यामुळे तिथे आपण गडबडून जातो बऱ्याच वेळेला आणि तिथे मग दुःखी होतो, आनंदी होतो, राग येतो, द्वेष येतो, हे सगळे विकार तिथे होतात, मनासारखं होत नाही. म्हणून ह्या सर्वांकडे पाहताना ती सगळी चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत आणि ही चैतन्य स्वरूपाची रूपं असल्यामुळे तूही चैतन्य स्वरूप आहेस आणि हे सगळं चैतन्य स्वरूप असल्यामुळे तुझं आणि माझं आहे कुठे. आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असा वागला तो तसा वागला तो तसा वागला ह्याच्यामध्ये इतके आपण अडकून जातो की ते दिवसभर आपलं सगळं जीवन प्रत्येक माणसाचं बघा इथे सुखी दुःखी झालेलं आहे. तो की मनासारखं झालं नाही की ही गोष्ट मिळाली ही गोष्ट मिळाली नाही असं जे प्रत्येक वेळेला हिशोब चाललेला असतो माणसाच्या मनामध्ये, तिथेच सुख दुःख असतं. पण तेच जर हे सगळी चैतन्य स्वरूपाची रूप आहे ह्या भावा जे आपण पाहायला लागतो तर सगळ्यांचं भलं झालं पाहिजे आलंच, की सगळ्यांना आपल्याकडनं आपण आनंद देणं ही आलं की त्यांनी जसे वागतील तेही आपण कसं आनंदाने घ्यायचं ही येतं. सगळं एकदा निरासक्त झालं आणि तिथे चैतन्य भावातून पाहायला लागलं तर पाहण्याची दृष्टी बदलली की सगळं काही आनंदी आनंद असतो. तिथे कोणाचा रागच नसतो की कोणाचा द्वेषही नसतो, सगळे आपलेच.
पण ते आपलेच म्हणजे कोण? सगळं चैतन्य स्वरूपाचंच हे सगळं कार्य चालू आहे, हा भाव तिथे असला पाहिजे. निरासक्त निरासक्त म्हणजे काय? घरदार सोडून गपचूप बसा जंगलात असं नाही. त्याला वैराग्य नावाच्या नावाकडे लोक पूर्वी केलेले आहेत. जंगलात जाऊन बसले आहेत, हिमालयात जाऊन बसले आहेत. वैराग्य, जीवन जगण्याची कला हरवून बसले ते लोक. जे आपल्याला अडकायचं नाही म्हणून त्यातून लांब जायला लागले, तर त्याच्यातनं आम्ही दुसऱ्या गोष्टी अडकतातच. आता पूर्वीचे लोक जात होते, मग चिलीम घेऊन कशाला बसले होते? अडकले. लक्षात घ्या, म्हणजे चिलीम घेतलं की परमार्थामध्ये उच्च पातळीवर जाता येतो असं काहीतरी वाटतं लोकांना. नशेतून हो, असं काय नशाच चढते ना चिलीम पडून. आता आपल्याला त्यांना मला हे म्हणत नाही, पण पूर्वीच्या काळी या सगळ्या गोष्टी, म्हणजे हे सोडलं मग हे कशाला धरलंस? बरेच संतांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी ते अडकतोच माणूस शेवटी. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी, म्हणजे जे खरोखर ज्याच्यातून आनंद घ्यायचा तो आनंद घ्या, आणि त्या आनंदात राहून तिथे निरासक्त होऊन आनंद घेता आला, तिथे अडकून नाही पडायचं. आणि तो आनंद आपल्याला जीवनात घ्यायचा असेल तर ही कला व्यवस्थित समजली पाहिजे. म्हणून दृश्यात गुंतायचं नाहीये, तर दृश्यात रमायचं आहे. लक्षात ठेवा, आनंद घ्यायचा. कोणतीही जे दृश्य आहे ते मुळात आहे वस्तू, आणि वस्तू म्हणजे ते आहे चैतन्यच. हा बहुत लक्षात. हे सर्व चैतन्य स्वरूपाचं विस्तार आहे, असं जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, तो लक्षात. मजैकाचा विस्तार, ते हे जग म्हणजे हे मज म्हणजे हे चैतन्य स्वरूप म्हणजे मी आहे, तर माझाच विस्तार, मीच आहे सर्व. या भावातून जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा तिथे आपलेपणा पण असतो, प्रेम पण असतं, पण निरपेक्षपणा असतं, तिथे आसक्ती नसते. म्हणून ही आसक्ती विरहित जीवन जगण्याची कला जमली पाहिजे. लक्षात ठेवा, परमार्थ म्हणजे निरासक्त होऊन ज्याला जगता येतं, जिथे जातो तो आनंदात राहतो, आनंदाने जीवन जगतो आणि सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो, तो निरासक्त जीवन जगतो. लक्षात ठेवा, अडकून नाही बसत, रडत बसत नाही कोणत्या गोष्टीचा. आहे ती परिस्थिती स्वीकारायची असते, त्या परिस्थितीला सामोरं जायचं असतं. ती विपरीत असेल की अनुकूल असेल, दोन्ही गोष्टी असू शकतात. की त्या आनंदाने कसं राहायचं ते कळलं पाहिजे. म्हणजे ज्याला कळलं त्याला परमार्थ साध्य झाला, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आणखी छोटासा प्रश्न आहे. संस्कृतीतून जे संस्कार होतात त्यातून भेदाभेद निर्माण होतो. भेदाभेद निर्माण न होण्यासाठी कोणते संस्कार सतत व्हायला हवे? हाच प्रश्न आता जे उत्तर दिलं त्याच्याशी संबंधित आहे. खरं सांगत होतं की भेदाभेद निर्माण होतात आसक्तीत, अज्ञानात. लक्षात घ्या, विश्व हे विविधतेने प्रगट आहे. विविधता आहे, खूप विविधता आहे. काही रूप, एका रूपाला दुसरं रूप अनुकूल आहे, तर त्याच वेळेला तिसरं रूप आणखी दुसऱ्या रूपाला प्रतिकूल आहे. जीवो जीवस्य जीवनम असा एक सुंदर असा सिद्धांत आहे की एका जीवावर दुसरा जीव जीवन जगत असतो. म्हणजे काय, गवत आहे तर गवतांवर हरणं जीवन जगतात, हरणं आहे त्याच्यावर वाघाचं जीवन चाललेलं आहे. असं सगळं चक्र, जीवनचक्र आहे. आणि त्या जीवनचक्रामध्ये ही सगळी विविधता असल्यामुळे आपल्याला हे सगळं चैतन्य स्वरूपाचं कार्य आहे ह्या भावात पाहता आलं पाहिजे. म्हणून तिथे मी म्हणून देहाच्या अपेक्षेत आपलं जे आपण सतत अस्तित्व इतकं घट्ट धरून ठेवलेलं आहे ते जरा अस्तित्व बाजूला सोडावं लागतं. ते सोडायला समजत नाही तर ते कठीण पण वाटतं. मग त्यासाठी काय करतो मी, माझं मलाच हवं ह्यापासून मुक्त व्हायला पाहिजे. दोन्हीपैकी एक काहीतरी करता आलं पाहिजे. आता मी माझं मलाच हवं हे मुक्त होण्यासाठी काय करायचं, आहे ते चैतन्य स्वरूपच आहे हा बोध आहे. लक्षात घ्या, आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, इथे अजिबात हलता कामा नाही. दुसरी गोष्ट आहे की हे जे चैतन्य स्वरूप आहे तेच प्रत्येक देहादेहातून जाणतं. स्पष्टपणे लक्षात आलं पाहिजे.
तिथे मी पाहतो, मी बोलतो, याचा अर्थ काय? हे चैतन्य स्वरूप पाहत आहे, हे चैतन्य स्वरूप ऐकत आहे, हे चैतन्य स्वरूप बोलत आहे. हा बोध पक्का झाला पाहिजे. म्हणजे आहे ते चैतन्याचं दुसरं स्टेप काय की ह्या देहातून हे चैतन्य स्वरूप जाणत आहे, तसं प्रत्येक देहातून हे चैतन्य स्वरूप जाणत आहे. हे सत्य, हे खरं अस्तित्व प्रत्येकाचं एकच अस्तित्व आहे. काय आहे? अनंत चैतन्य स्वरूप हे कसं अस्तित्व आहे. पाण्याचा एक एक थेंब, पावसामध्ये पाऊस म्हणतो पाण्याचे थेंब पडतात खरे, पण त्या प्रत्येक थेंबाला पावसाचा थेंब म्हणत नाही, त्या सगळ्याला आपण पाऊसच म्हणतो. तसं ही सर्व प्राणी मात्र आपण म्हणतो, पशु पक्षी, वनस्पती, जलचर, हे सगळं ज्यावेळेला आपण पाहतो ही सगळी चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत. विविधतेचा आनंद घ्या, पण तिथे एकत्व पाहत राहा. काय आहे? चैतन्य स्वरूपाचीच रूप आहे, चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे नेमकं कोणता गुण निर्माण होईल? पाहणी दृष्टी कशी होईल? समत्वाने पाहता येतं. पहिला संस्कार कोणता झाला पाहिजे? समत्वाचा. तो ज्ञानातून निर्माण झाला पाहिजे. जरी किती सांगितलं की सगळी माणसं आपलीच सारखी आहेत, किती जरी म्हटलं तरी भेदाभेद हा देहभावाचाच स्वभाव असल्यामुळे तिथे भेदाभेद निर्माण असतो माणसाला. लहानपणापासूनच असतं. लहान मुलाला पण कळतं माझं काय आणि माझं काय नाही. एकदा त्याला माझं माझं म्हटलं की त्याला नाही मिळत, रडतो. म्हणून इथे समत्व, पहिली गोष्ट सर्व सभूमी गोपालकी. संतांनी जे म्हटलेलं की हे सगळं जे आहे ते कोणाचं आहे? देवाचं आहे. साध्या भाषेत म्हणायचं या दिव्य स्वरूपाचं आहे, देवाचं आहे, चैतन्य स्वरूपाचं आहे. त्यामुळे सर्वत्र पाहताना कसं पाहता आलं पाहिजे? सगळी चैतन्य स्वरूपाचीच रूप, म्हणजे तिथे चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून प्रत्येक कोणी श्रेष्ठ नाही आणि कोणी कनिष्ठ नाही, हा बोध आपल्याकडे सतत असला पाहिजे. एक लक्षात ठेवायचं. संस्कार काय पाहिजे? समत्व. पहिलीच गोष्ट समत्वाने पाहता आलं पाहिजे. म्हणून समत्व हे फार महत्वाचं आहे. जर समत्व येतं तिथे बाकीचे गुण त्याच्याबरोबर येतात. म्हणजे ज्याला आपण नेहमी सद्गुण म्हणतो, हे सद्गुणांचे संस्कार आपल्याला होणं फार महत्वाचे आहे. म्हणून सर्वत्र पाहताना समत्वानेच पाहता आलं पाहिजे. मी फक्त माझ्यापुरती पाहीन की आपल्या कुटुंबापुरती पाहीन की आपल्या समाजापुरती पाहीन. थोडं थोडं होतं, थोडं थोडं व्यापक होतं, पण तरी पण तो आपला समाज, आपला धर्म, आपली जात, इथे जेव्हा तो अडकतो तेव्हा भेदाभेद निर्माण झालेला असतो. अगदी राष्ट्रभक्त म्हटला तरी तो माझं राष्ट्र म्हणतो, मग दुसऱ्या राष्ट्रातल्या लोकांचा द्वेष करतोच. भारताचा अभिमानी राष्ट्र भक्त जर असेल तर त्याने पाकिस्तानचा द्वेष केला पाहिजे असं नाहीये. पाकिस्तानी माणूस आहे म्हणून द्वेष करतात असं नाही. त्यांचं कर्म चुकतं, त्या कर्माचा द्वेष, माणसाचा द्वेष करायचा नसतो. खरा परमार्थाचा मी सांगतो की ते समत्वाने ती माणसं आहेत, ती चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत. अर्थात त्या त्या वेळेला त्या त्या परिस्थितीतून कसं वागायचं हे कळलं पाहिजे. पहिली एक गोष्ट लक्षात आली की कोणाचाही द्वेष येता कामा नये. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाच. म्हणून व्यक्तिगत पातळीवर पण आपल्याला अनेक लोकांचं मतं पटत नाहीत, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. तर आपण सहजपणे तिथे जर पाहायला लागलो की सगळी विविधता आहे, विचारांची विविधता आहे, प्रत्येकाची वागण्याची विविधता आहे, आणि ही सगळा हा चैतन्य स्वरूपाचा स्वभाव आहे, तेव्हा सहनशीलता हा गुण निर्माण होतो. सहनशील संस्कार झाले, सहनशक्ती पाहिजे. माणसाकडे जर सहनशक्ती असेल तर रागवणार नाही, पण सहनशीलता ही सुद्धा सहज पाहिजे. परत लक्षात ठेवा, एक एक गुण जो आहे ना तो सहज ज्ञानातून प्रगट झाला पाहिजे. जरी सगळी चैतन्य स्वरूपाची रूप आहेत, मग चैतन्य स्वरूपाची रूप असणं सगळ्यांकडे पाहताना समत्वानेच पहा, पण समत्वाने कसं पहा? सन्मानाने पहा. ज्ञानेश्वर माऊलींचं आपण नेहमी एक सुंदर असं मी सांगतो उपदेश आहे, नमस्कारी सर्वत्र मज एकाते, असं एक वाक्य सुंदर आहे की तो जो अभंग आहे त्या अभंगामध्ये कोणता? तू मन हे मीची करे. म्हणजे काय?
सद्गुरू शिष्याला सांगताय, तू तुझं मन आहे ना ती मीची करी म्हणजे हे चैतन्यच आहे ह्या भावात दृढ हो. प्रत्येक क्षणोक्षणी आपण सद्गुरूंचे आहोत, म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाचं रूप आहोत, चैतन्यच आहे. तुम्हाला मीची करी म्हणजे सद्गुरूसाठी, सद्गुरू शिष्याला तुम्हाला मीची करी, त्यावेळेला सद्गुरू म्हणजे हे चैतन्य स्वरूपच, आणि त्या दिव्य चैतन्य स्वरूपाशी आपण एकरूप होऊन ते मीची करी म्हणजे ही चैतन्य स्वरूपच आहे, मी वेगळं कोणच नाही. हे जर लक्षात आलं तर सर्वत्र नमस्कार माझं एकात आहे. सर्वत्र तू कुठेही पाहिलं तर नमस्कार कर, म्हणजे सन्मानाने पहा. आपण आदर व्यक्त करतो ना, समोरच्याचा आदर व्यक्त करतो, त्यावेळेला आपण ज्यावेळेला आदरपूर्ण पाहतो तेव्हा बघा पाहण्याची दृष्टी आपली वेगळी असते. म्हणून समोर प्रत्येक ठिकाणी पाहताना तू चैतन्य स्वरूपच आहे म्हणून पहा. म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एकात आहे, हा महत्वाचा लक्षात. सगळीकडे पाहतो कसा पाहशील, सर्वत्र दिव्य स्वरूपाचीच रूप आहे, दिव्य स्वरूपच आहे ते. आता कर्माच्या अपेक्षेत, वागण्याच्या अपेक्षेत तिथे जे आपल्याला ते लक्षात येत नसेल, पण वस्तुस्थितीमध्ये तीच आहे. लक्षात ठेवायचं की जेव्हा हे आपण पाहतो तेव्हा तो सन्मानपूर्वक पाहतो समोरच्या. म्हणून नेहमी मी सांगत असतो की सन्मान द्या. कोणाचा मनामध्ये चीड किंवा मनामध्ये काहीतरी वाईडावाकडं विचार जेव्हा आपण करतो तर तिथे अध्यात्म आपला बाजूला होतो, आपल्या जाणीवेचं दूषितीकरण होतं. आणि म्हणून समता, सभ्यता म्हणजे आदरपूर्वकपण, सामंजस्य म्हणजे समोरच्याला समजून घेणं. एखाद्या वेळेला समोरचा जरीच विचित्र वागत असेल तर त्याच्या विचित्र वागण्यामध्ये आपल्याकडे जर सामंजस्य वृत्ती असेल तर आपल्याला चीड वगैरे काही येत नाही, आपण शांतपणे ते सहनशील होतो. म्हणून समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता आहे. कारण सहिष्णुता ही प्रथम आली पाहिजे. समतेतून सहिष्णुता निर्माण होते, म्हणजे हे सगळे समतेतून निर्माण होतात. समतेतून आदरपूर्वक पाहतो, समतेतून सामंजस्य वृत्तीने पाहता येतो, समतेतून सहिष्णू व्हायला लागतो. म्हणून समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, लवचिकता. इथे आता जो साधक आहे ह्या साधकाच्या दृष्टीने सतत तो लवचिक असला पाहिजे. कुठेही गेलं तर ते ऍडजस्ट होता आलं पाहिजे. नाही आम्हाला असंच पाहिजे असं बरं वाटतं ना, असंच पाहिजे म्हणजे साधी उशी पण नाही मिळाली तरी नाही झोपेत असं होतं ना आपल्याला. आता हा देहाचा पण प्रकार असतो की एखाद्याला उंच उशी लागते, कमी उशी लागते, सवयीचा भाग आहे. तर देहाची मानेला कसं कम्फर्टेबल होतं म्हणून अशी झोप उशी पाहिजे आहे. पण नवीन जागेत काय बऱ्याच लोकांना झोप लागत नाही अशी तक्रार असते. झोपल्यानंतर लोक कसं कळणार झोप लागते की नाही लागते. पण आधीच मला झोप नाही लागणार, नवीन जागा आहे ना, अशी मंत्र पकडलं की नाही होत असं. त्यामुळे लवचिकता जी असते ना ती लवचिकता कमी पडते, कळतं ना. पण जिथे जाशील तिथे पडलं की झोपता आलं पाहिजे तुला. मग कारण एकदा झोपल्यानंतर तू देवाशी एकरूप झालेला असं काहीच फरक नसतो. कोण काय बोलतं, कोण काय वागतं, काही नसतं. म्हणून समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, लवचिकता, विनम्रता, नम्र व्हा. सगळी रूपं एका चैतन्य स्वरूपाची आहेत, पण रूपाच्या अपेक्षेत तिथे वागण्याचा प्रकार किंवा त्या प्रत्येकाला सन्मान मिळण्याचा प्रकार वेगळा वेगळा असू शकतो. म्हणून पंतप्रधान आले तर त्यांचा सन्मान झाला पाहिजे. आम्ही समज आहे चल खांद्यावर तसं होऊ शकत नाही. इथे मग ती नम्रता पाहिजे की पंतप्रधान आहे बाबा, त्यांचा मान त्यांना दिला पाहिजे. सद्गुरू आहेत, सर्वांचा मान त्यांना दिला पाहिजे. पण एखादा म्हणाला की अरे तुम्ही सायन्स समजते का पाहिजे, कशाला चला बसा आमच्या बरोबर चला, असं होतं. पण तो नाही, नम्रता तिथे असेल तर त्या नम्रतेतून आपण पाहतो. म्हणून लवचिकता, विनम्रता, कृतज्ञता हे सगळे सद्गुण आहेत, लक्षात ठेवा. आणि हेच संस्कार आपल्याकडे व्हायला पाहिजे. आपल्यावर म्हणजे देहभावातून हे जे चैतन्य कार्यरत आहे त्यावेळी इतर जी रूपं आहेत त्या रूपांचा आपल्यावर अत्यंत उपकार असतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. ही जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा आपल्याला त्या प्रत्येकाबद्दल मनातून कृतज्ञता भरभरून येते. लक्षात घ्या, हे सगळं सहज झालं पाहिजे. म्हणून ज्ञानातून हे सहज जेव्हा होतं तेव्हा हे सगळे सद्गुण प्रगट होतात. ज्याच्याकडे ज्ञान प्रगट झालं
की परत सांगावं लागत नाही. आता आपल्याकडे ज्ञान प्रगट नाही म्हटलं तर सांगावं लागलं, जरा नम्र हो रे, जरा समत्वाने पहा, सामंजस्याने पहा, समत्वाने पहा. हे देहभावातल्या माणसाला बांडगुळासारखं वाटतं. काय समत्व बघायचं असं वाटतं. बघ डोक्याला आपण लावून कशाला घ्या, असं काय होतं का, असं पण प्रश्न विचारणारे लोक आहेत. पण ज्याला हा चैतन्य भाव व्यवस्थित कळला की आपलं जे अस्तित्व नेमकं काय, जीवन म्हणजे नेमकं काय चाललंय, हे ज्ञान जेव्हा कळतं तेव्हा त्याच्याकडे हे गुण आपोआप प्रगट होतात. म्हणून सगळे संतांकडे पहा, जे आत्मज्ञानी संत आहेत त्यांच्याकडे हे गुण तिथे दिसणारच. नसतील दिसत तर तो संत नाही, मग संताचा ढोंग करणारा माणूस आहे. खरं ते सांगतो. म्हणून समता पण पाहिजे, समतेने पाहता आलं पाहिजे, आदरपूर्वक पाहता आलं, सभ्यतेने पाहिजे, सामंजस्य वृत्ती पाहिजे, सहिष्णुता पाहिजे, लवचिकता पाहिजे, विनम्रता पाहिजे, कृतज्ञता पाहिजे आणि संतुष्टम सततम योगी, म्हणजे सतत समाधानी वृत्ती राहिली पाहिजे. समाधानी वृत्ती कसं होईल? जे मिळेल त्यात आनंद, मिळेल त्यात आनंद म्हणायला लागला की हा संस्कार व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, जिथे जाल तिथे आनंद, जिथे असाल तिथे आनंद. नाही तिकडे गेलं तरच मला बरं वाटेल, मला इकडे गेलं तर बरं वाटणार नाही, असं जे आपल्याला वाटतं तोही पाहिजे. जिथे असाल तिथे तो आनंद घेता आला पाहिजे आणि त्या आनंदातून जीवन जगतात. बऱ्याच वेळेला काही माणसं म्हणतात की म्हणजे आहे बरोबर, चुकीचं नाही, देहभावातून असल्यानंतर साधनेला तुम्हाला स्वतःची जागा पक्की करा, एखादी स्वच्छ जागा ठेवा, आजूबाजूचं वातावरण स्वच्छ असलं पाहिजे. हे सगळं सुरुवातीच्या साधकासाठी बरोबर आहे. ज्याला अजून साधना जमत नाही त्यासाठी अनुकूल परिस्थिती असली पाहिजे, सुगंध असला किंवा सुंदर वारा आहे, मोकळी जागा आहे आणि आपली स्वतःची जागा म्हणून एक मनामध्ये आपलेपण येतं, ते असेल की ती साधना बरोबर होते. साधनावर म्हणजे तिथे मन व्यवस्थित चालतं. पण ज्यावेळेस साधक परिपक्व होतो त्याला कुठेही बसलं तरी त्याची साधना सुरू होते. असं साधना म्हणजे कुठेही बस, बाथरूम मध्ये बसला तरी त्याची साधना सुरू होते. तिथे काहीच फरक पडत नाही. तिथे पवित्र मंगल, जेव्हा साधनेत असतो तर सगळं पवित्रच असतं, मंगल असतं. म्हणून हा जो बोध आहे लक्षात ठेवा, जिथे तुम्हाला सगळीकडेच कुठे असला तरी संतुष्ट की समाधान ही ज्या वृत्ती निर्माण होते ना ती होते. आणि ह्या सगळ्याचा बोध काय असतो? ईश्वरत्वाचा बोध तिथे सतत असला पाहिजे, म्हणजे चैतन्य भावाचा सतत. म्हणजे चैतन्य भावात राहणं हाही सद्गुण आहे. शरीर आहे, जाणीव आहे, ही सगळ्या गोष्टी कळत आहेत. व्यवहारात सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार. व्यवहार सुटणार नाही, प्रपंच सुटत नाही म्हणजे काय व्यवहार सुटत नाही. देणं घेणं सगळं येतं आणि हे सगळं करत असताना ह्या सद्गुणांतून जीवन जगायचं असतं. हिमालयात बसून मी सद्गुणी आहे म्हटलं तर त्याला काही अर्थ नाही. खरं सांगतो म्हणजे एखादी माणूस संन्यासी आहे म्हणजे मला आता कसला त्रास वीस नाही असंही नसतं. इथे म्हणून महाराज नेहमी म्हणायचे की जो प्रपंचात राहून हे सगळं आत्मसात करतो तो खरा योद्धा. योद्धा म्हणजे पळपुटा नाही. संन्यासी माणूस म्हणजे ह्याच्यातून तो लांब पळालेला आहे, पळपुट आहे. सॉरी पण महाराज काय म्हणतात ते सांगितलं की इथे संसारात आहे, संसारातल्या गोष्टी तुम्हाला टाळता त्या गोष्टीला सामोरं कसं जायचं हे कळलं पाहिजे. संसारामध्ये तुम्ही व्यवहारामध्ये देहभावाचाच व्यापार असतो. देहभावातूनच सगळे माणसं जीवन जगतायत. आत्मज्ञानी माणसं अगदी बोटावर मोजणे इतकी असतात. त्यामुळे खरे आपण म्हणतो ना की काय म्हणतात त्याला, आजकाल ते आंदोलन वगैरे चालतं ते आरक्षण. आत्मज्ञानी माणसासाठी आरक्षण निर्माण व्हायला पाहिजे. काय थोडी हो बाकीचे ते भरपूर पडलेले आहेत. म्हणजे जिथे अगदी कमी लोक आहेत की ज्यांच्यावर अन्याय होतो. अन्याय कशा होतो? हाना वाटत नाही अन्याय झालेला,
पण खरोबर त्यांच्यावर अन्याय असतो. बाकीचे एवढे लोक देहभावातून सगळे मारा करत असतात. तो असा आहे, तो असा आहे, असा आहे, असा आहे, सगळं करत असतात. तर इथे आपल्याला जीवनाकडे पाहताना हे संस्कार आपल्याला ज्ञानातून होतात. एका बाजूनी होतात, दुसऱ्या बाजूनी सद्गुरूंच्या कक्षेत असलेल्या साधकाला सद्गुरूंकडे पाहून तो संस्कारित होतो. दोन गोष्टी आहेत. ज्याला सद्गुरू कसे बोलतात, काय वागतात, कसे सांगतायत, हे सतत स्मरण कसे देत आहेत, त्याच्यातून आपण असं वागलं पाहिजे हे प्रत्येक शिष्याला कळलं पाहिजे. आवडलं नाही, काही गोष्टी आवडत नाही, सांगितलं हे तू चुकला आहे, काही वेळेला आवडत नाही आपल्याला, कोणाला आवडत नाही, चुकला म्हटलं की आवडत नाही. पण सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे ते तथ्य आहे. तिथे मला समजलंच पाहिजे की म्हणून शरणागती म्हणतो आपण. सद्गुरूंप्रती शरणागती असल्याशिवाय सद्गुरू रागावले तरी शिष्याने ते गपचूप बसलं पाहिजे. तिथे रागावलं गेला तोंड फिरून, तू पण रुसलास तो पण रुसला, असं नाही. तिथे तू शरणागत व्हायचं. तुझं कधी चुकतंय तर समजून घे, नाही समजलं विचार. पण ज्यावेळेस सद्गुरू म्हणतात की जे हे असं झालं पाहिजे तर तसंच झालं पाहिजे, हे ज्या साधकाला कळतं त्यावेळेला ते संस्कार होत असतात आपल्यावर. म्हणून सद्गुरूंच्याकडे पाहताना अनेक गोष्टी, त्यांचे गुण जे आपल्या लक्षात येतात तर ते त्याप्रमाणे आपण वागायचं असतं. म्हणून त्याच्यातून आपण संस्कार मिळवायचे असतात. की अंतर्मनात संस्कार म्हणजे का, अंतर्मनात ते ज्ञान, ते गुण प्रगट झाले पाहिजेत, आधी आत्मसात झाले पाहिजे, त्यातून प्रगट झाले पाहिजे. म्हणून चैतन्यच सर्वत्र आहे. म्हणून आहे ते चैतन्य स्वरूप, जाणते ते चैतन्य स्वरूप, म्हणजे आपण जाणतो तिथे चैतन्य स्वरूप आहे. दिसते ते चैतन्य स्वरूप, जे जे दिसतं तिथे चैतन्य स्वरूपच आहे. कारण प्रत्येक दिसणारी वस्तू जरी म्हटलं तरी चैतन्य स्वरूपच आहे. आणि सर्व सर्व चैतन्य स्वरूप हा जो मंत्र आहे, हा जो मंत्र आहे तो मंत्र सतत चिंतनात असला पाहिजे आणि त्याच्यातून प्रत्येक ठिकाणी पाहण्याची दृष्टी तशी झाली पाहिजे. नुसतं मंत्र जपायचा नाहीये, तर त्याच्यातून वागणं निर्माण झालं पाहिजे. की आपले विचार, आपले उच्चार, आपले आचरण त्याच्यातून सुरू झालं पाहिजे. की हे सगळं ज्यावेळी ह्या ज्ञानातून सुरू, हे ज्ञानाचं म्हणजे हा गड्डा आहे खरं. म्हणजे इथे सतत स्मरणात राहिलं पाहिजे की आहे काय चैतन्य स्वरूप. कुठे पाहतोयस, जिथे जिथे पाहतो तिथे चैतन्य. कोण पाहतंय, जे पाहतो तेही चैतन्य स्वरूप. म्हणजे तिथे माझं तुझं राहत नाही. जिथे माझं तुझं दूर होईल तिथे आपलं म्हणून येतं. मग तिथे आपण सर्व मिळून आपण म्हणून सर्व सुखी झाले पाहिजे. म्हणजे काय, आपणच सर्व एका बाजूनी चैतन्य स्वरूपाची रूप आहोत. त्यामुळे जी जी रूप विविधतेने दिसली तरी आपण सर्व सुखी झाले पाहिजेत. आपण सर्वांना आनंद मिळाला पाहिजे. आपल्या सर्वांना जे जे ऐश्वर मिळालं पाहिजे हे सगळं आपल्या सर्वांना मिळालं पाहिजे. स्पर्धा करताना माणूस मलाच मिळाला पाहिजे म्हणून स्पर्धा करायचीच नसते. स्पर्धा ज्यावेळेला आपण करतो इतरांशी, त्याच्यापेक्षा मला जास्त मिळाला पाहिजे, त्याच्या जास्त हे केलं, तिथे भेद सुरू झाला, परत देहभाव सुरू झाला. म्हणून देहभाव प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे प्रगट होत असतो. त्याच्यावर माणसाने सावध राहिलं पाहिजे आणि आपणच आपल्याकडे कसं पाहायचं हे कळलं पाहिजे. म्हणून हे सद्गुणांचे संस्कार, एका बाजूनी ज्ञान जसं प्रगट होतं त्या ज्ञानातून हे सगळ्या गोष्टी आपोआप प्रगट होतात. सगळे सद्गुण खरं म्हणजे आपोआप प्रगट होतात. त्या अभ्यास जर ज्याच्याकडे आहे, जो संसारात राहतो आणि हे सगळं त्याच्याकडे सहनशीलता येते, विनम्रता येते, कृतज्ञता येते, येणं हे फार महत्वाचं आहे. पण येत नाही तोपर्यंत माणसाला हे कळत नाही. मग आपण कृतज्ञ राहिला म्हणून बरं आपण म्हणतो की रोज रात्री बसा कृतज्ञतेने सर्वांबद्दल विचार करायला शिका. हे खरं वळवण्यासाठी केलेला एक अभ्यास आहे. रोज रात्री खरोखर आपण लिहावं की ह्या सर्वांचे आपल्याला उपकार आहेत. आता कोणाचे, अगदी जवळच्या लोकांचे उपकार आहेत, लांबच्या लोकांचे उपकार आहेत, की जीवनामध्ये कोण कोण आपल्याला उपयोगी पडले त्यांचे आपल्याला उपकार आहेत. हे सतत स्मरण मुद्दामून करायचं असतं. कारण ते आपल्याला विसरतं. आपल्याला जे उपकार त्यांचं आपलं स्मरण नसतं, पण जे आपल्याला काहीतरी त्रास देतात त्यांचं स्मरण जास्त असतं. गपचूप असं कोणाच स्मरण, याने त्रास दिला, हा कटकट करत होता, हा असा करत होता, त्याने शिव्या घातल्या, हे जास्त असतं. पण कोणी तुमच्याकडे चांगलं केलं त्याचं कुठे स्मरण आहे. सहज सांगतो मी,
आई वडिलांबद्दल सहज कृतज्ञता आली पाहिजे, कारण त्यांच्यामुळे जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला उपयुक्त झालेल्या आहेत. सहज म्हणजे हे सहज म्हणतो ना, त्याचा अर्थ समजून घ्या. नुसते तुम्ही कृतज्ञ व्हा हे मेकॅनिकल झालं. आतून कृतज्ञ झालं का आई, अरे काय आईने किती केलंय आपल्याला, वडिलांनी किती केलंय, किंवा काका मामाने किती केलंय. ही जवळची नाती जरी लक्षात आली की त्यांच्यासाठी जेव्हा आपण पाहतो की त्याने आपल्या जीवनामध्ये हे केलेलं आहे, ते जर आठवलं तर आतून सहज कृतज्ञता व्यक्त होते. म्हणजे कधी कधी ह्या कृतीतून म्हणजे संस्कार कसे झाले पाहिजे सांगतो. प्रत्येका जीवनात कोण ना कोण उपयोगी पडलेलाच असतो, अगदी कठीण परिस्थितीने प्रसंग. आमच्या लग्नाच्या प्रसंगी एका माझ्या मित्राने 200 रुपये काही महिन्यात दर महिन्याला आणून दिलेले आहेत, पैसे नव्हते म्हणून. ह्या हल्लीच्या काळात कुठे होतं का असं? स्वतःहून आणून दिले तरी नाही तुझ्या आठवत. आता शोधतो तो भेटत नाही कुठे. पण ती जी कृतज्ञता आहे ती, अरे बापरे एवढंच गेलंय. आजकाल कोण कोणाला देत आहे हो. घर नव्हतं तेव्हा आम्ही एका मित्राच्या घरी राहिलो, कोणी विचारलं आता जर आठवलं, अरे बापरे आता कोणी आपल्या घरी राहिलं तर आवडत नाही आपल्याला. पण एवढीशा छोट्या खोलीत माझ्या मित्राने आम्हाला ठेवलं होतं स्वतः बरोबरच. विचार करायचा किती कृतज्ञता आली. म्हणजे आजच्या काळात कोण असं करतं, कोणामुळे आपण एवढा आनंदाने राहू शकलो. सहज ज्यावेळेला ह्या छोट्या छोट्या गोष्टी आठवतील तेव्हा आतून मन भरून येतं की किती लोक, म्हणजे हे सगळे चैतन्य सर्व रूपाचे ज्ञान एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने त्यांचा आपल्या जीवनात किती उपयोग झाला की त्यांनी किती आपल्याला सांभाळलाय. आमची मावशी छोटंसं घर 8 नंबर कॉटच्या खाली झोपायचं, एवढं छोटं घर, कारण तिची 3 मुलं. तरी तिच्या मनाचा मोठेपणा किती, अरे राहणं तुला घर नाही बरं. आता जर ते आठवतं वाटतं अरे बापरे एवढं, आणि आमचं एवढं मोठं घर आहे, कोण 4 माणसाला आहे कशाला आली. हे जर होत असेल तर त्यांचं मनाचं मोठेपण किती आहे लक्षात घ्या. म्हणजे मन व्यापक झालं पाहिजे की अरे हे असं जीवन जगायचं असतं की जेव्हा आपण दुसऱ्यांना आनंद देतो आहोत, कळत नकळत जे लोकांनी आपल्याला जसं सांभाळलं तसं आपण लोकांना सांभाळता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. हे ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवल्या त्या आठवलं काहीच वाईट नसतं. म्हणून भूतकाळाचं आठवायचं नाही असं नाही. भूतकाळातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आठवा की त्याच्यातून आपलं मन भरून राहिलं पाहिजे, आनंद प्राप्त झाला पाहिजे, तिथे कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे, तिथून त्या गोष्टीतून आपल्याला शिकता येतं. अनेक लोक आपल्याला मदत करत असतात आणि कळत नाही करत. आता आपण काही काळानंतर विसर, पण काही काळ जेव्हा आठवण झाली तर अरे बापरे एवढं झालं, हे आपल्या जीवनात किती मदत केली या लोकांनी. अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करायला लागतो तिथे कृतज्ञता सहज येते. त्या कृतज्ञतेतून त्यांच्याकडे देवत्वाच्या भावनेने पाहता येतं. सहज लक्षात ठेवा, जेव्हा कृतज्ञता येते तेव्हा समोरच्या व्यक्तीबद्दल ईश्वरत्वाचा भाव निर्माण होतो, देवत्वाचा भाव, देवासारखे आहे, देवासारखे आपण म्हणतो नेहमी, हो देवासारखी मदत केली त्यांनी आम्हाला. म्हणून समोरचा माणूस जरी असला तर देवासारखा जेव्हा करतो तिथे देवत्व प्रकट झालं, तिथे ईश्वरत्व प्रकट झालं. म्हणून सर्वत्र दिव्यत्वातून पहा असं आपण नेहमी सांगतो की देव कुठे पहा, तिथे ईश्वरत्व आहे, चैतन्य आहे. हा दृष्टी ज्यावेळी पाहण्याची आपल्याकडे असेल त्यावेळी हे संस्कार आपोआप होतात. म्हणून गुणातून संस्कार आपोआप होतात. पण तरी सुद्धा आपल्या आजूबाजूचे जे लोक चांगलं चांगलं कार्य करत असतात ते आवर्जून आपल्याला पाहता आलं पाहिजे. त्याच्यातला चांगुलपणा आपण लक्षात घेता आला पाहिजे. तिथे त्यांना नमस्कार त्या देवत्वाच्या भावनेतून करता आला पाहिजे. म्हणून जगामध्ये चांगलं कार्य करणारे भरपूर लोक आहेत, वाईट कार्य करणारी भरपूर लोक आहेत. पण आपलं सगळं लक्ष ईश्वरत्वाच्या अंगाने पाहताना जे चांगलं चांगलं कार्य करत आहेत लोक, त्यांच्याबद्दल आपल्या मनात सतत अधिक अधिक आदर निर्माण झाला पाहिजे, अधिक अधिक आदर निर्माण. त्याच्यातून संस्कार होतात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इतरांचा सन्मान करता, इतरांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करता, ज्याच्या काही आपल्याला मदत केल्याबद्दल व्यक्त करता, ते सगळे सद्गुणाचं आपण चिंतन करतो आणि त्याच्यातून आपल्या ठिकाणी संस्कार होतात त्याचे. म्हणून सामान्य संस्कृतीतून माणसं भेदभाव निर्माण होतात. सामान्य संस्कृती आहे, धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, ह्या ठिकाणी देहभावातून ती संस्कृती निर्माण झाल्यामुळे तिथे भेदाभेद हे आलेच. त्याच्यातून द्वेष मत्सर येतो, पण द्वेष मत्सरी नाही आणि दुःखही नाही. सर्वांप्रती आपलेपणाच
ती चैतन्यच सर्वत्र नांदत आहे आणि त्या त्या पद्धतीने तिथे कार्य चाललंय. त्यामुळे ज्या त्या दृष्टीने पाहता आलं की आपली पाहण्याची दृष्टी समत्वाची असते. तिथे कोणाही बद्दल अनिष्ट चिंतन येत नाही. कोणीतरी आपल्यावर अपकार पण करणारे भेटतील. तुम्ही उपकार केलेत पण तो अपकाराने मागतोय, कृतज्ञतेने मागतोय, तरी शांत राहा, त्याचं भलं होऊ दे म्हणा. त्याच्याबद्दल परत अनिष्ट चिंतन नको. अरे एवढं ह्याला केलं आणि हा असा वागतोय, त्याचं त्याला कधी कळेल तेव्हा कळव. पण तुमचे सद्गुण तुम्हाला बाजूला करायचा नाही. ज्यावेळी तुम्ही ज्या क्षणी त्याच्यावर चिडता, ज्या क्षणी तुम्ही त्याच्याबद्दल अनिष्ट बोला, त्या क्षणी तुमच्या सद्गुणाचा लय झालेला आणि तिथे दुर्गुण प्रकट झालेला आहे. जिथे दुर्गुण प्रकट होतो तिथे देहभाव अधिक पक्का होतो. लक्षात घ्या, देहभाव हा टपून बसलेलाच आहे, कारण तो सहज आहे. बाजूला झाला की तो येतोच. म्हणजे बघा, काळोख आहे, प्रकाश आहे, तोपर्यंत काळोख दिसत नाही. पण लाईट बंद करा, काय असतं? काळोख. तसं उपजताच देहभाव आहे. जरासं ज्ञान कमी पडलं, जरासा सद्गुण कमी पडला की देहभाव तिथे आहेच, तिथे बसलेला आहे. कळलं? उलट झालं पाहिजे. एकदा हा देवत्वाचा भाव निर्माण होईल, चैतन्य भाव निर्माण होईल, तर काही हो, चैतन्य भाव आहेत, अशी जेव्हा परिस्थिती माणसाकडे निर्माण होते, तो माणूस नाही राहणार, तो देव होईल. लक्षात घ्या. गेल्या वेळेला एक अमृतुषार पण आपण लिहिला होता की माणूस म्हटला की एका बाजूला पशु आहेत आणि दुसऱ्या बाजूला देव आहे, देवत्व आहे. त्या मधोमध माणूस आहे आणि त्यामुळे तो कधी पशुवत वागतो, कधी देवत्वाच्या बाजून जगतो. दोन्ही बाजू त्याच्याकडे आहेत. पण त्याने सतत देवत्वातूनच जीवन जगलं पाहिजे. त्यासाठी त्याला स्वतःला सावध राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, सावधपणे हे सगळं चिंतन, ईश्वराचं चिंतन, साधना, सत्संग, हे सगळं आपल्या ठिकाणी देवत्व प्रगट होण्यासाठी आहे, ह्याचा विचार करा. आपण कोणाला उपकार करत नाही. मी काहीतरी मोठा उपकार करतो, मी काहीतरी मोठा शहाणा आहे, मी काहीतरी सांगतो, असं जर एखाद्याला वाटत असेल तर तो त्याचा परत देहभावच आहे. परत लक्षात, जे जे होतं ते सर्वांच्या भल्यासाठी होत असेल आणि ते देवाचं आहे, ह्या भावात जेव्हा आपलं जीवन आपण चालू करायला लागतो तेव्हा ते सद्गुण आपोआप प्रगट होतात, आपोआप प्रगट होतं. हे लक्षात, हे सद्गुण खेचून धरून कोणाला प्रगट करता येणार नाही. थोडा वेळासाठी करेल, थोडा वेळ कृतज्ञ राहील आणि जरा काय त्याने समोरच्याने गेला की तो कृतज्ञता बाजूत झाला आणि हा उलटा सुलटा बोलूनही जाईल, असंही होतं. म्हणून देहभावातून असलेला कृतज्ञता आणि देवभावातून असलेली कृतज्ञता याचा जमीन अस्मानाचा फरक आहे. हे सगळे सद्गुण हे देवत्वातून निर्माण होतात त्यावेळेला खरं जीवन चाललेलं असतं. आणि देहभावातून असलेले जे सद्गुण आपण म्हणतो ते काही काळासाठी असतात आणि काही काळात त्यात परिवर्तन व्हायला होऊ शकतं. पण चांगला म्हणणारा माणूस कधी वाईट वागेल असं जे आपण पाहतो तर देहभावाचं लक्षण असल्यामुळे त्याची चूक आहे, बरोबर आहे, नंतरची गोष्ट की जे सद्गुण आहेत ते आतून जेव्हा देवत्वाच्या संस्कारातून निर्माण होतील ते खरे सहज संस्कार असतात, ते सहजपणा असतं. तेव्हा तिथे वाईटपणा येत नाही. तुकाराम महाराजांना मंबाजीने मारलं, कशाने? उसाच्या दांड्याने मारलं, कमी नाही मारलं. लागलं असेल की नाही, पण संध्याकाळ रात्री पण जाऊन ते मंबाजीकडे, तुमचे हात नाही ना दुखले? मला एवढं लागतं त्यांचे हात पण दुखले पाहिजे ना. आता आपण म्हणजे काय माणूस आहे, काय मारला आणि त्याला परत विचारायला जायची काय गरज आहे का? पण तो त्यांचा संत पण आहे की बाबा ह्याला त्रास नाही झाला, मारलं पण त्याचे हात दुखले असेल तर एवढा मोठा दांड्याने मारलं कोण. हे जे सहज जी प्रेरणा आहे, सहज जी भावना आहे, सद्भावना, ती सहज ज्यावेळेला असतात त्यावेळेला संस्कार आपल्याला झाले. म्हणून साधकाने आपल्याकडनं वागताना सावधपणे वागलं पाहिजे. तिथे सद्गुणच आहेत पण त्यासाठी सतत आपण चैतन्य स्वरूपाचं रूप आहोत. चैतन्य स्वरूपच ह्या रूपातून प्रगट आहे. सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून तू म्हणे मीच करी, हा संस्कार आहे. हाही संस्कार घेतात. तू म्हणे मीच, सद्गुरूकडे पाहून असंच मला जीवन जगायचं आहे, आनंदाने जीवन जगायचं. की इथे सद्गुरूंच्या ठिकाणी जसं चैतन्य भाव आहे तसं माझ्याकडे असला पाहिजे. हा साधकाकडे एक साधक प्रेरणा, तू म्हणे मी, माझी भजनी प्रेरणा की अगदी कसं पाशील की ह्या ईश्वरत्वाच्या भावातून, चैतन्याच्या भावातून, प्रेमभावातून माझे म्हणजे तू म्हणे मी चक्री, माझी भजनी प्रेम तरी
की प्रेमाशिवाय हे सोपं होणार नाही. प्रेम पाहिजेच. सर्वत्र नमस्कारी माझे कर. त्या तू सर्वत्र चैतन्याचा ह्या भावातून नमस्कार करू शकतो, नाही तर नाही करू शकत. कोणीतरी तुमच्याबद्दल वेडावाकडा बोलला आणि तुम्ही त्याच्याबद्दल मनातून नमस्कार केला शांतपणे, तुम्ही देव झालात म्हणून समजा. मनात कुडबुड कुडबुड चालू असतं माणसं. असं बरोबर बोललेलं एक वेळ असं आहे तसंच आहे, पण तो आपल्याला कुडबुड असतो. म्हणून हा अभंग महत्वाचा आहे. नेहमी आम्ही सांगतो की हा आचरणात आला पाहिजे. अनेक वर्षापूर्वी सांगितलंय की सगळ्यात आवडता अभंग हा की तू मन ही मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये माझे मी अनुसंधान. सतत अनुसंधान हवं म्हणून महत्वाचं अनुसंधान पाहिजे. कसलं अनुसंधान आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. जाणतं ते चैतन्य स्वरूपच आहे. दिसतं ते चैतन्य स्वरूपच आहे. सर्व सर्व चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून सर्वांचं भल अधिकाधिक भल होत आहे. अधिकाधिक लक्षात नुसतं भलं नाही म्हणा, अधिकाधिक होऊ देत भलं. आणि सर्वत्र शांती सुख समाधान बरं आहे. म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एकाधी माझे नि अनुसंधाने संकल्प जाणण्याची. म्हणून देहभाव संकल्प काय मी देह हा संकल्प जो आपल्याकडे आहे तो निश्चेष झाला पाहिजे. तिथे अडकते सगळी गोष्ट अडकते, ते देहभाव म्हणत होते. म्हणून संकल्प जाळणे निश्चेष माझे नि अनुसंधाने देख संकल्प जाळणे निश्चेषपणाने जाणं म्हणजे उरला नाही पाहिजे. ऐसा मी या तिला होसी माझ्याची स्वरूप पावसी. म्हणजे इथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू असं जर वागलं तर माझ्या स्वरूपाला म्हणजे मलाच प्राप्त होशील, तर तो मी होऊन जाशील. थोडक्यात काय तुझे मुनमीची करी म्हणताना ते होण्यासाठी तुला हे करावं लागेल. काय करावं लागेल? सर्वांकडे तू प्रेमभावातून चैतन्य भावातून त्यांचं भलं होण्याच्या भावातून पाहायला लाग, देवतेच्या भावातून पाहायला लाग आणि सतत अनुसंधान ठेव की आणि सर्वांना मग आदरपूर्वक वागणं वगैरे ते आलंच. आणि त्याच्याच बरोबर सतत अनुसंधान माझे अनुसंधान दे, अनुसंधान पहा सगळं देख. प्रत्येक कृती अनुसंधानातून झाली पाहिजे. माझे अनुसंधान संकल्प जाळणे निश्चित मध्याजी चोख याची नावे. हेच माझं यजन, हेच माझं भजन, हेच माझं चिंतन. माझं म्हणजे चैतन्य स्वरूपाचं. परत लक्षात माझं म्हणजे देहाच्या ठिकाणी पाहू नका, ते चैतन्य स्वरूपाचं. म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एकाधी माझे मी अनुसंधान देख संकल्प जाण निश्चित मध्याजी चोख याची नाव. ऐसा मी याती लावशी असं ज्याला होशील माझ्याची स्वरूपा पावसे. हे अंतःकरणीचे तुझं पासी बोधी जात असे. हा सगळा उपदेश सांगितला. सद्गुरू शिष्याला जो उपदेश देत आहेत खरा उपदेश म्हटलं की खरं अध्यात्म ज्ञान तिथे प्रकट झालं पाहिजे. अध्यात्म ज्ञान म्हणजे देवत्वाचा भाव तिथे प्रकट झाला. ईश्वराचा जो तोपर्यंत प्रकट होत नाही तोपर्यंत हे आत्मज्ञान प्रकट होणार नाही. आणि आत्मज्ञान प्रकट झाल्याशिवाय हे ज्ञान प्रकट होणार नाही. दोन्ही एकच आहे. जिथे आत्मज्ञान प्रकट झालं तिथे हे सगळे गुण प्रकट झाले समजा. त्याच्यात हे जीवन जगणं झालं तिथे समाधानाने जीवन जगता येतं, आनंदाने जीवन जगता येतं. काही हो आनंद आहे, समाधानी. प्रपंचामध्ये वरखाली सगळ्या गोष्टी होतात, व्यवहाराच्या सगळ्या गोष्टी वरखाली होतच राहणार. त्याच्यात अडकायचं नाही, तिथे गुंतायचं नाही. आहे काळजीपूर्वक वागा, काळजीपूर्वक सगळं करा, पण आहे ते सर्व चैतन्य स्वरूपाचंच आहे. हा भाव जितका घट्ट होत जाईल तितके हे सद्गुणाचे संस्कार आपोआप प्रगट होतील आणि त्याच्यातून जीवनात आनंदी आनंद अनुभवता येईल. आणि हा आनंद अनुभवावा, सर्वांनी अनुभवावा ही सद्गुचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.